यवतमाळ नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडून 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वर्धा पिपरी पुनर्वसन परिसरातील जिओ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील तुषार लक्ष्मण जाधव हे आपल्या परिवारासह तवेरा कारने देवदर्शन करून परत येत होते. त्यावेळी नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर एक ट्रक कोणतेही रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटर न लावता निष्काळजीपणे रस्त्यावर उभा करण्यात आला होता. अंधुक परिस्थितीत ट्रकचा अंदाज न आल्याने तवेरा कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. या भीषण धडकेत किशोरी प्रदीप उके वय 49 वर्ष आणि मोनाली निलेश मेश्राम वय 37 वर्ष दोघेही राहणार नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. HC चंदू सोनवणे, PC अंकुश रामटेके, हवालदार अभय खोब्राकडे, हवालदार अमोल खाडे आणि PSI सावळे यांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद जुनैद मोहम्मद अनीस राहणार लालगंज प्रतापगड उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध सावंगी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सह्याद्रीचा राखणदारसाठी संजीव वाघ, वर्धा.